आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले। भाजप आणि जयंत पाटलांचा संघर्ष जवळपास टोकाला पोहोचलाय। जयंत पाटलांना डावलताना भाजपने आपल्याच पक्षातल्या 2 टर्मच्या माजी खासदारालाही डावललंय। आता नेमकं काय घडलंय तेच पाहणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील हे भाजपात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। त्यावर जयंत पाटलांनी वारंवार खुलासा देऊन सुद्धा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात सुरू होत्या। या चर्चा घडत असतानाच भाजप आणि जयंत पाटलांमधला संघर्ष आणखी वाढलाय। जयंत पाटील यांच्या बचावासाठी उतरलेली महाविकास आघाडी सुद्धा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यानंतर भाजपने सुद्धा इशारा सभा घेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हात घातलाय। मात्र हे करत असताना जयंत पाटलांची कुंडली देखील काढण्यासाठी भाजप सज्ज असल्याचं दाखवून दिलंय। भाजप प्रवेशानंतर त्यांची काय अवस्था होईल हे सुद्धा मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगून टाकलंय। सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर जयंत पाटील स्वस्थ बसणार का हे देखील पाहावं लागणार आहे। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर भाजपवर सातत्यानं माजी मंत्री आणि जयंत पाटील यांनी टीका केली। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्यानं आपली भूमिका मांडून सुद्धा राज्यात महायुती विरोधात रान उठवण्यासाठी जयंत पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जयंत पाटील हे भाजपत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। त्यावर जयंत पाटलांनी नकारात्मक भूमिका सांगितल्यानंतर सुद्धा सांगलीतील भाजप विरुद्ध जयंत पाटील संघर्ष चांगलाच उफळलेला दिसतोय। आमदार गोपीचंद पडळकरांनी राजाराम बापू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर या संघर्षाला अधिकच धार मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सांगलीत येऊन जयंत पाटलांची पाठराखण केली। आमदार पडळकरांच्या पाठीमागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप सुद्धा केला आणि त्यानंतरच हा संघर्ष अधिकच बळावत गेला। भाजपने सुद्धा मग इशारा सभा घेतली आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना भाजपमध्ये घेतल्यानंतर त्यांची अवस्था काय होईल हे सांगून टाकलं। यावेळी बोलताना ते म्हणाले, जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही। आज रात्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगलीतील भाजप पदाधिकारी नेत्यांच्या भावना कळवल्या जातील। जयंत पाटील जर भाजपत आलेच तर ते गोपीचंदच्या पाठीमागे बसतील। गोपीचंद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणा जयंत पाटलांना द्यावी लागेल, तेव्हा ते भाजपात येणार नाहीत असं सुद्धा चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। याशिवाय चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता जयंत पाटील हे भाजपात जाणार की नाहीत हा सवाल अजूनही चर्चेतच राहतो। अशातच सांगलीतील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा जयंत पाटलांना भाजपात घेण्याला किती विरोध आहे हे सुद्धा इशारा सभेवरून स्पष्ट झालंय। इस्लामपूरमधील महाडिक गटानं आधीच त्याला विरोध दर्शवला। या संपूर्ण घडामोडींनंतर जयंत पाटलांची नेमकी भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आजवरच्या राजकारणात सांगली जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय घडामोडी मागे जयंत पाटलांचा उघडा किंवा छुपा सहभाग असतो असं म्हणतात। त्यामुळे हे वारंवार स्पष्ट सुद्धा झालंय। आता अशा वक्तव्यानंतर ते स्वस्थ बसतील का याची शक्यता फारच कमी आहे। तर दुसरीकडे भाजपकडून माजी खासदार संजय काका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत सुद्धा पराभव झाला। लोकसभा निवडणूक भाजपकडून तर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्यानंतर त्यांच्या भाजपत घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय काका पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशाचा चेंडू मात्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टात टाकलाय। माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत। त्यामुळे संजय काका पाटील यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचंय असं विधान केल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुद्धा संपुष्टात आल्यात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार आहे यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा तासगावात होणार आहे। त्या मेळाव्यात सांगली जिल्हा परिषद आणि सांगली महापालिकेसंदर्भात संजय काका पाटील गटाची भूमिका नेमकी काय असणार आहे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यात नवी समीकरणं जुळण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता जयंत पाटील
पाटील हे सध्या तरी भाजपत जाण्यात उत्सुक नाहीयेत. मात्र भाजपत गेल्यानंतर त्यांची अवस्था काय होईल हे भाजपच्याच एका बड्या मंत्र्यानं स्पष्ट केलंय. तरी आता जयंत पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या काळात माजी खासदार संजय काका पाटलांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे. ती काय असेल याबाबत सुद्धा सांगलीच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा अंदाज पाहता भाजपला सांगलीत प्रत्युत्तर दिलं जाणार का? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नेमकी कशी होणार हे पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.